आज या ठिकाणी श्री संत सद्गुरू बाळूमामांचं पदस्पर्शानं पवित्र पावन झालेली आपली ही भूमी आणि आज अत्यंत पवित्र महिन्यामध्ये अत्यंत सुंदर योग आलाय. अधिक महिन्यामध्ये अधिकस्य अधिक फलम म्हणजे डबल पुण्य आपल्याला आज प्राप्त होणार आहे. का बरं? कारण जगाचा मालक जगाचा पालन पोषण करणारा श्री संत सद्गुरू बाळूमामा आज मेंढी माऊलीच्या रूपानं आपल्या प्रत्येकाच्या या इथं असणाऱ्या सगळ्यांच्या गाठी भेटीसाठी मेंढी माऊलीच्या रूपामध्ये 11 नंबर बग्ग्यामध्ये या 11 नंबर बग्ग्याचे कारभारी असणारे हॅलो उदाची वेळ झालेले आजूबाजूला असलेल्या सर्व मेडके बंधू व भाविक भक्तांनी लवकरात लवकर देवाच्या तमसार बसून घ्या. उदा लाडवं कोणी जाऊ नका, पापाला दोषी घेऊन येऊ नका. वाघरेकडे असलेल्या सर्व मेडके बंधूंना कळकळीची विनंती, आपण लवकरात लवकर देवाच्या तमसार बसून घ्या. उदा लाडवं कोणी जाऊ नका, पापाला दोषी घेऊन येऊ नका. लवकरात लवकर देवाच्या तमसार बसून घ्या. जय बाळूमामा. विठाला 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 11 नंबरचा हा बग्गा आणि 11 नंबरच्या बग्ग्याचे सर्व कारभारी असणारे आपले सांगोलकर मामांच्या या ठिकाणी येण्यानं आज जो काय आनंद आहे ना, हा आनंद आगळा वेगळा आहे माय बापू. आणि हा आनंद फक्त आणि फक्त बाळूमामांच्या प्रदपर्शानं कृपेनच बाळूमामांच्या आपल्यावरती झाली कृपा म्हणून आपणाला घडते माय बापू ही सेवा. हा म्हणून म्हणतात ना, मामा तुमच्या येण्यानं लागली जाऊ लग लागली जाऊ उमटल पाऊल ग घुमटल पाऊल ग मामा तुम्ही येणं केलं हो मामा बला बला बहुमंचन बला बला बहुमंचन तुमच्या येणं मामा तुमच्या येणं जीवनाचं सोनं झालं तुमच्या येणं जीवनाचं सोनं सद्गुरू बाळूमामांची संगती घडणार आहे. आणि तुकोबरा हेच दान मागतायत ना. आज कोणतं दान मागताय? ए देवा, ज्याच्या चित्तामध्ये विश्वाचा मालक भगवान परमात्मा वास करतोय राहतोय आणि या जगाच्या पातळीवरती ज्यांच्या हृदयामध्ये जगाचा मालक आहे म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यांच्या हृदयामध्ये ज्यांच्या चित्तामध्ये राहतोय ना, जगाच्या पातळीवरती एकच महात्मा आहे. त्या महात्म्याचं नाव आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा. वा, काय ताकद आहे माझ्या मामांची. अरे मेलेली माणसं जिवंत होतील का यात नवलय. ऐका, स्वर्गातून जीव गेलेले सुद्धा वरून स्वर्गातून नरकातून तिथून वरती गेलेले जेवढे जीव आहेत ना, त्या जीवात्म्याला सुद्धा खेचून आणण्याची ताकद फक्त आणि फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामा. म्हणून महाराज मामांचा लावलेला भंडारा सुद्धा कधी वाया जात नाही. बाळूमामांच्या जीवनातली कुठलीही सेवा करा तुम्ही, मामांची कुठलीही सेवा करा, कधीच वाया जात नाही. एवढं वाक्य सर्वांनी घरी घेऊन जावा. ऐका, एवढं वाक्य घरी घेऊन जावा सर्वांनी. कोणतं वाक्य आहे? लक्ष देऊन ऐका. गाडग्याला चिखलाला जर आकार द्यायचा असेल तर कुंभार लागतो. चिखलाला आकार द्यायचा असेल तर कुंभार लागतो. सोन्याला अलंकाराला जर घडवायचं असेल तर सोनार लागतो.
आणि आपलं जीवन जर घडवायचं असेल ना तर एकच महात्मा आणि त्या महात्म्याचं नाव आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा. काय जगण्यामध्ये काही लागत नाही, काही लागत नाही, पण आपलं अख्खं आयुष्य सगळं संसारासाठी चालले. कधी सावध होणार आपण, कधी मामांची सेवा घडणार आपणाला. माय बापू आहा जिवंत तर घ्या माझ्या मेंढी माऊलीची सेवा करून, जाचाल मरून तर पुन्हा ही सेवा कधीच मिळणार नाही. लोक जाचाल मरून तर लोक टाकतील पुरून, काय पाहता दुरून धरून, घ्या माझ्या मेंढी माऊलीची सेवा करून. हा लक्ष द्या, ऐका, थोडं ऐका कीर्तन, पण लय ऐकू नका. हो, आणि मी तर या मताचा आहे बर का, माणसानं थोडं खावं पण चांगलं खावं. खरं का खोटं? थोडं खावं पण चांगलं खावं. उगा दिवसभर चरत बसण्यापेक्षा त्याला किंमत नाही. हा, माझ्या बाळूमामांच्या जीवनामध्ये असा एक महात्मा होऊन गेला. ऐकताय ना सर्वजण? ए माझ्या ताडी लक्ष द्या रे माझ्या ताईनो, गोड कीर्तन आहे आजचं. कीर्तन ऐकाल ना, आजचा पहिला दिवस आहे मामांच्या येण्याला. कितवा दिवस आहे बोला? तुम्ही बोलताय का? जाऊ घरी नको. पहिलाच दिवस आहे ना, आणि पहिला दिवस हा 1 नंबर महाराजाला येत असतो. वा, तुम्हाला माहिती नाही, ज्यावेळेस बगा क्रमांक 4 या ठिकाणी आला होता त्यावेळेस पहिली सेवा 1 नंबरची कीर्तन रूपी सेवा बाळूमामांच्या कृपेनं माझ्या वाट्याला आलेली होती. हो, आणि यात नवल नाही, ऐका, मामांची कृपा पहिली माझ्यावरती झाली. तुम्ही म्हणसाल कसं? माझी वारकरी शिक्षण संस्था हनुमंतवाडीमध्ये आहे. मी गोरगरिबांची लेकरं मी मोफत शिक्षण देतो. पण मामाला एकच प्रार्थना केली, मामा तुमच्या बग्यावरती येण्यासाठी खूप अडचणी येत आहेत मला. लहान लेकर आहे ती, चालवत एवढ्या लांब येऊ शकत नाही चालत. मामा माझ्यावरती काहीतरी कृपा करा. आणि पाहता काय, मामांची कृपा लक्ष देऊ नाही का माझ्यावरती झाली. तर कॅरी नावाची गाडी सगळ्यात 1 नंबर भारी, आणि कॅरी ती मामांच्या कृपेनं मला मिळाली बरं का. ही कृपा माझ्या बाळूमामाची आहे. काय आयुष्यामध्ये मामा पाहिजे ती द्यायला तयार आहे हो, पण घेण्यासाठी आपलं काय पाहिजे? पदर व्यवस्थित पाहिजे ना, झोळी व्यवस्थित पाहिजे ना. हा, म्हणून लक्ष देऊ नाही का, थोडं कीर्तन आहे का पण लक्ष देऊ नाही का. महाराज माझ्या आयुष्यातला अत्यंत अनमोल क्षण सांगतो तुम्हाला. हो, म्हणून पायापुढे विनंती आहे सगळ्यांनी बारकाईने कीर्तन आहे का. मी ज्यावेळेस आळंदी या क्षेत्रामध्ये शिकत होतो आणि आळंदीतलं माझ्या आयुष्यातलं आळंदी शिक्षण घेत असताना माझ्या जीवनातलं आयुष्यातलं पहिलं कीर्तन भंडारा डोंगरावरती झालं. कुठं झालं? भंडारा डोंगरावरती. त्याच भंडारा डोंगरावरती जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नामस्मरण करत होते. आणि नामस्मरण करत असताना एक जणाची कडूस नावाचं गाव आहे, आणि त्या गावातला एक जण गंगाराम नावाचा मवाळ, तो तुकोबारायांचा भक्त. खरं पाहायला गेलं तर तो सुरुवातीला भक्त नव्हता, तुकोबारायची संगत घडलेली नव्हती त्याला. पण सहज स्वतःच्या घरातली म्हैस हरवली म्हणून शोधत शोधत हिरवा चारा जिकडे दिसेल, हो त्याला माहिती होतं हिरवा चारा जिकडं आहे तिकडं म्हैस गेली असेल. आणि खरं सांगू का सागर महाराज, सचिन दादा, एवढं वाक्य घरी घेऊन जावा. कोणतं वाक्य आहे? जिकडं हिरवा चारा आहे तिकडंच म्हैस जात असते. लक्षात ठेवा, तुम्हाला कळालं नसेल अजून. जिकडं हिरवा चारा आहे, जिकडं हिरवा चारा आहे म्हैस तिकडंच जात असते. म्हैशीचं काय आहे तवा? हो, कारण म्हशीला माहिती आहे लग्न करायचं तर हिरवा चारा पाहिजे. कळालं नाही का? कळल कळल कीर्तन झाले महाप्रसादाचे घरी जाता जाता कळल. ऐका, आणि मग तो गंगाराम नावाचा तो व्यक्ती भंडारा डोंगरावरती गेला. तुकोबाराय त्या ठिकाणी बसले होते. भजनाचं नामस्मरण चालू होतं तुकोबारायांचं. कोणतं भजन? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला बोला सर्वांनी. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण
लय मन लावून ऐकताय बरं का. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद बरं का. अजिबात सुद्धा इकडे तिकडं चुलबुल करू नका. का करू नका? कारण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपलं एक क्षण सुद्धा वाया घालू नका. पाया पुढे विनंती आहे. कारण तुम्ही ज्यांच्या दारात आलाय ना तो जगाचा बाप आहे, लक्षात ठेवा. हो मग ऐका, गंगाराम मवाळ तुकोबरायांच्या जवळ गेला आणि तुकोबरायांच्या जवळ गेल्यानंतर सहज विचारलं, कोण हो तुम्ही? तुकोबरे भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले. रामकृष्णारी नामाचा जय जयकार चालू आहे. चिंतनामध्ये तल्लीन होऊन माझे जगद्गुरु तुकोबरे असो ऐसा कोटे आठवची नाही देईच विदेही भोगू दशा. तुकोबरांची अवस्था झाली. आपली सुद्धा अवस्था तशी झाली पाहिजे बरं का. संसारात राहत असताना भाकरी करत असताना सुद्धा माय मावल्याडो कुणाचं नामस्मरण केलं पाहिजे? मामांचं केलं पाहिजे नामस्मरण. नाही तर बसल्या बसल्या आपल्याला लय गोड सवय. बसल्या बसल्या भाकरी करता करता सुद्धा म्हणती बाई, काय म्हणती? शेजाऱ्याच्या नावानं वाटुळं वाटुळं वाटुळं. मग तशी भाकरी खाल्ल्यानंतर घरात नाही का काय व्हायचं? वाटुळच होणार आहे घराचं. असली जर चिंतन भाकरी अन्नदान करत असताना माझ्या बाळूमामांचं नाव घेतलं ना तर समजून जागड्या बाळूमामांची असीम कृपा त्या माई माऊलीवरती झाली. झालं असं, जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर उभा आहेत गंगाराम नावाचा गंगाराम मवाळ. आणि तुकोबरायाने विचारतात, ओ महाराज माझी म्हैस पाहिली का? तुकोबरायाने डोळे उघडून पाहावं. अरे कोण आहे? या देहाला गंगाराम मवाळ म्हणतात. कशासाठी आला? म्हैस शोधण्यासाठी आलोय. पाहिली का म्हैस? अरे वेड्या, हा देह काही म्हैस सांभाळण्यासाठी किंवा म्हैस पाहण्यासाठी दिला का? मग कशासाठी दिलाय? बाळूमामाला पाहण्यासाठी. कशासाठी दिलाय? देव पाहण्यासाठी. देव दाखवू का तुला? अहो म्हणलं देव बघून काय करू? देव बघून काय करू? देवाची काय म्हणजे देवाला घेऊन काय करू? अशी बरेच अज्ञानी माणसं आहे ती. मामांना घेऊन काय करू म्हणतात. पण खरं सांगा, जगातलं सगळं सुख कुणाच्या पायावरती लोटांगण घालतंय सांगा मला? कुणाच्या पायावर घालते लोटांगण? माझ्या बाळूमामांच्या. आणि बाळूमामाची जर सेवा नाही ना केली या जन्मामध्ये येऊन, माझ्या भगवंताची सेवा जर या जन्मामध्ये येऊन जर नाही केली ना तर आलेला जन्म फुकट जाईल. पायापुढे विनंती आहे, दिवसातून एकदा का होईना पण माझ्या बाळूमामाची सेवा केल्याशिवाय राहू नका. ही सर्वांना वा. आणि सहजच गंगाराम मवाळ म्हणू लागला, देव नका दाखवू, म्हैस दाखवता आली तर सांगा. म्हणजे लईच म्हशीच्या माग लागलाय रा. जा भंडारा डोंगरावरून सांगितलं, जा तुझ्या गोट्यामध्ये म्हैस बांधले, जा तू जाऊन बघ जा. भंडारा डोंगर कुठं? कडूस नावाचं गाव कुठं? हा जवळजवळ 20-25 किलोमीटरचं अंतर दोघाच्या त्या डोंगराच्या आणि त्या गावाच्या मध्ये. 25 किलोमीटरवर तर अंतरावरचं जगद्गुरु तुकोबरांनी सांगावं, जा तुझ्या गोट्यात म्हैस बांधली. यानं मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट थेट धावत पळत घरी आला. घरी आल्यानंतर गोट्यात पाहतो तर काय, गोट्यामध्ये म्हैस बांधलेली आहे. धर्मपत्नी जवळ गेला गंगाराम मवाळ आणि विचारू लागला, का ग? अगं म्हैस कुणी आणली? म्हणजे मला नाही माहिती. पोरांना विचारलं, अरे म्हैस कुणी आणून दारात बांधली? म्हणजे आम्हाला माहिती नाही. आणि मग डोक्यामध्ये प्रकाश पडला. कोणता? अरे कोण महात्मा? आणि डायरेक्ट देव दाखवतो म्हणत होता. पण माझ्यासारखा निर्लज्ज मूर्ख, माझ्यासारखा करंट कपाळाचा माणूस देव दाखवत होता महात्मा, तरी मी पाहिला नाही. आणि माझ्या आयुष्यात संसारिक गोष्ट मागितली, म्हैस दाखवा म्हटलं. आणि मग त्याला कळाला तुकोबरायांचा अधिकार. आणि मग धावत पळत सगळ्या संसाराचा त्याग केला आणि धावत पळत कुठे गेला? भंडारा डोंगरावरती. हो, कारण डोंगरावरती गेल्यानंतर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या पाया पडला आणि विचारलं, महाराज तुम्हाला मस माझ्या गाठी काय म्हैस माझ्या गोट्यात बांधलेली तुम्हाला कशी कळाली? अरे वेड्या, म्हशीची काय गॅरंटी आहे? कधी सोडून जाईल सांगता येत नाही. मी म्हशीचं सांगतोय, म्हशीची
काय गॅरंटी आहे? कधी बी जाऊ शकते. म्हशीचं सांगतोय मी. काय गॅरंटी आहे म्हशीची? काय गॅरंटी आहे म्हशीची? कधी बी जाऊ शकते. म्हशीचं सांगतोय मी. काय गॅरंटी आहे? मग दावणीला बांधले पण गॅरंटी कुठे आहे म्हशीची? कधी बी जाऊ शकते. आणि मग मात्र तुकोबारायांनी सांगितलं म्हशीच्या नादी लागण्यापेक्षा देवाच्या मागे लाग. 100% माझ्या बाळूमामाची आणि माझ्या भगवंताची कृपा तुझ्यावर झाल्याशिवाय राहणार. आणि तुकोबारायांची संतांची संगत घडली. तुकोबारायांच्या चित्तामध्ये पांडुरंग होता. आणि ऐका, आपल्या सगळ्यांच्या चित्तामध्ये माझा बाळूमामा आहे. 100% बाळूमामाची कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. हो, अख्खा संसार सोडून माझ्या मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी आलाय. अरे बाळूमामाचा एक भक्त असा होता सतीश भैया. बाळूमामाचा एक भक्त असा होऊन गेला. साधं जीवन होतं, धोतर होतं आणि बंडी घालत होता. पण मामांची सेवा करण्यासाठी तळावरती आला. कर्नाटक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये सेवा करत असताना एका मेंढी माऊलीला सर्दी झाली होती. काय झाली होती? सर्दी. शेंबूड बाहेर पडत होता. ऐका रे दादा हो, त्या मेंढी माऊलीची सर्दी म्हणजे शेंबूड त्यानं स्वतःच्या धोतरानं पुसून काढली. ऐका, बाळूमामाच्या लक्षात आलं, अरे या जगामध्ये एवढी प्रेम करणारी मेंढी माऊलीवरती एवढं प्रेम करणारा या जगात दुसरा कोण पाहिला नाही मी. आणि हा भक्त माझ्या मेंढी माऊलीची सर्दी सुद्धा घाण तो नाकातली पुसून काढण्याचं काम करत आहे. बाळूमामाने त्याला एवढं दिलं, एवढं दिलं की बाळूमामांच्या त्या ग्रंथामध्ये त्या भक्ताचं नाव आलं. ही ताकद माय बापू मेंढी माऊलीची. वा, बाळूमामा द्यायला लागल्यानंतर भरून देतात, पण घेणारा माणूस पाहिजे. कसा पाहिजे? म्हणून तुकोबारायांची संगत, संतांची संगत गंगाराम मावळाला झाली तर तुकोबारायांचा अख्खा गाता, सगळ्याचा सगळा गाता 4092 अभंग ज्यानं म्हैस शोधाय गेला त्या गंगाराम नावाच्या भक्तानं अख्खा गाता लिहून काढला. ही ताकद संतांच्या संगतीमध्ये. आणि तुकोबाराय म्हणतात आशांची संगत मला घडली पाहिजे. देव वसते देव वसते देव वसते देव वसते गडा वेद संगते याचे गडा संगते ऐसे त्यांची घडावी संगती आईशे आवडते मना देवा पुरवावी वासना. कसं आवडतं तुकोबारायांना? ऐका, बाळूमामांना कोणती सेवा आवडते? हे पायापुढे विनंती आहे. आयुष्यामध्ये काय घेऊन आलो रे आपण? काय येताना करगुटा तरी आणला का? हो दादा, करगुटा तरी येताना आणला का आपण? करगुटा कुणी बांधला? अहो कुणी बांधला करगुटा? अहो करगुटा कुणी बांधला? करगुटा दुसऱ्यानंच बांधला आणि शेवटच्या क्षणाला काढून घेणारी सुद्धा दुसरीच आहेत. काय आयुष्यात बरोबर आणले? म्हणून पायापुढे विनंती आहे बरं का. काय आयुष्यातलं जेवढं कमवलंय त्यातला 4% 1% माझ्या बाळूमामाच्या मेंढीच्या सेवेसाठी घालवा. आजही बाळूमामा तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय सेवेचं फळ आहे इथं. आणि मामांचं वाक्यच आहे, जो करील माझी सेवा त्याला बाळूमामा भरभरून देईल मेवा. बाळूमामांचं वाक्य आहे हो. हा, तुम्हाला हे कळत नसेल तर एक दृष्टांत देतो थोडस.